एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या आदेशानुसार 10 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे शहराध्यक्ष मंजित नामदेव गायकवाड यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन करत आहात, निवेदन दिले, काय मागण्या होत्या तुमच्या? आमच्या मागण्या अशा आहेत साहेब, मी एकलव्य संघटनेचा शहर प्रमुख असून आजपर्यंत आम्ही पूर्ण जिल्ह्याच्या या लोकांना इथं बोलून समाजाच्या लोकांना बोलून जिल्हाधिकारी साहेबांच्या कचेरीवर हजारोच्या संख्येने उपस्थित आहे सकाळपासून सनी। आमच्या मागण्या अशा आहे, गावातील गायरान जमीन, वन जमीन आणि राहत्या घरच्या जागा नावावर करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। शासनाचा जीआर असताना सुद्धा आम्हाला उडवाउडीची उत्तरं देऊ लागलेत। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेणार आहोत। तुमच्या मागण्या काही ठिकाणी असं होतं की वरिष्ठ अधिकारी पत्र देतात परंतु त्याचे काही कार्य होत नाही, अंमलबजावणी होत नाही, याकडे तुम्ही काय सांगता? आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती करतो की या कर्मचाऱ्यावरती तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावं। एवढी उत्तरं देऊन आम्हाला हकलून लावतात इथून सगळी जा म्हणतात, तुम्हाला भेट्यावर काही समजत नाही, तुम्हाला अनाडी आहात तुम्ही। त्यामुळे आम्हाला कलेक्टर साहेबांची आज मुद्दाम म्हणून भेट घ्यायची आहे आणि पुढची 2 महिन्यानंतर हजारोच्या संख्येने आम्ही कलेक्टर ऑफिस बंद करणार आहोत इथे। तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? आमचा गायरान जमीन आहेत, राहत्या घरच्या जागा नावावर करणे, घरकुल बाबत आमच्या या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या केंद्रीय आयोगाने काही सूचना केलेल्या आहे यांना की त्या जमिनी त्यांच्या नावावर करा, ज्या आदिवासीच्या जमिनी बगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत त्याविषयी आमच्याकडे त्यांची मागणी आहे। तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, आज जिल्हाधिकारी भेटलो तर पुढची भूमिका समाजाची काय राहणार? समाजाची भूमिका हीच की हजारोच्या संख्येने इथं आम्ही कलेक्टर ऑफिस बंद करणार आहोत। आपलं नाव? मंजित गायकवाड, एकलव्य संघटना शहर अध्यक्ष। जगन्नाथ पवार, युवा जिल्हा अध्यक्ष, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य। आमचं म्हणणं आहे बा, आमच्या समाजाला लहान लहान छोटे छोटे मुलापासून कास्ट नाही, शाळेमध्ये आम्हाला कास्ट करता तकलीफ होते, कास्ट प्रत्येक गोष्टीला कास्ट लागू राहील तर आमचं 1950 ची पुरावा मागे आमच्या हाताचीच पुरावा आमच्या लोकांजवळ नाही, 1950 ची पुरावा आम्ही कधी देणार? तर कास्ट समजा प्रत्येक ठिकाणी कास्टची गरज पडते आम्हाला। तर आमचं म्हणणं आहे बा, आम्हाला एक कास्टाचा कॅम्प लावून द्यायला पाहिजे, गाव तालुक्याला तरी लावायला पाहिजे, नाही गावोगावी तरी तालुक्याला तरी लावायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे बा। आपलं जगन्नाथ पवार, युवा जिल्हा अध्यक्ष। विनंती केली तरी आमच्याकडे लक्ष द्या। आमच्या गायरान जमीन वाजनावराला किती का त्रास होऊ लागला, ही बोली ते ती बोली ते काहीच करीत नाही, तुमचं काही नाही म्हणते। किती जमीन आहे तुमच्याकडे गायरान? 15 एकर। आणि किती वर्षापासून? आमचे बरेच लगे माझ लग्नाच्या अगोदरचे। शासनाने काय करायला पाहिजे? माघारी विकून टाकले, आम्ही नव्हतो बी, तर गावकऱ्या ना सगळ्यांनी माझ नवऱ्याच नाव टाकलं, कयानं विकली, माझ नवऱ्यानं काही विकली नाही ती। आणि आता निकाल लागला, आम्ही किती वर्षापासून 12-13 वर्ष झाले तसं आम्ही तारखे घालतो, तारखे घातल्या निकाल लागला, पण हे म्हणते का तुमचं नाही आहे सगळे, ते मागचे लोक, जे मागचे लोक त्याचे नाव घ्यायचे आम्हाला। माय म्हणलं आम्ही थोडी द्यायला म्हणलो का आमच्या नावावर करा, हे ना का केलं विचार नाही पूस नाही, आम्ही तारखे घातल्या ना आम्हाला नोटीस पाठवू लागली। म्हणजे आदिवासीवर एवढा अन्याय होतो, एक आदिवासी महिला आहे। तुमचं नाव काय? मीरा पवार। कुंडलिक दळवे, मी आडगाव खुर्द येथून कुंडलिक दळवे बोलतो। आम्ही टाकळीमाळी येथील गट क्रमांक 16, 17, 18 मधील अतिक्रमण काढलेलं आहे। 1984 पासून शासनाला पुरे कागदपत्र दाखल असून सुद्धा आमचे सातबारे झालेले नाही, केलं नोंद झालेली, सळपाणी पंचनामा झालेला आहे, संपूर्ण झालेला आहे, तरी पण अजून आम्हाला सातबारे मिळालेले नाही।